हॅलो फ्रेंड्स, ओरिएंटल लीव्स किचन मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण एकदम मस्त टेस्टी आणि गोड रेसिपी करणार आहोत। आज मी तुम्हाला मैद्याचे दाणेदार खुसखुशीत आणि टेस्टी लाडू बनवण्याची एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे। चला तर मग मैद्याचे दाणेदार आणि टेस्टी लाडू कसे बनवायचे ते पाहूया। मैद्याचे टेस्टी लाडू बनवण्यासाठी आपण 2 कप मैदा घेतलेला आहे, पाव कप रवा घेतलेला आहे आणि 1 कप तूप घेतलेले आहे। बाकीचं सर्व साहित्याची यादी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। हे बघा, पाव कप रवा घेतलेला आहे आपण, तो यामध्ये टाकूया। रवा टाकल्यामुळे आपल्या लाडूला टेक्स्चर चांगलं येतं। 2 टेबलस्पून आपण तूप टाकणार आहे। छान रवेदार तूप आहे बघा, मस्त आहे। रूम टेम्परेचरचं दूध आहे, हे आपण 3 टेबलस्पून टाकणार आहे। हे छान मिक्स करून घेऊ आपण। तूप आणि दूध या मैद्याला छान चोळून घेऊ आपण, हाताने करते। आपण दूध आणि तूप या मैद्याला रव्याला छान चोळून घेतलेले बघा, अशा पद्धतीने अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू। आपलं मैद्याचं आणि रव्याचं मिश्रण बघा अर्धा तास आपण झाकून ठेवलं होतं, छान मुरले ते। मोकळं करून घेऊ। एक बाउल घेतले आणि पुरण चाळीची चाळणी घेतली। मैदा सगळा चाळून घ्यायचा आहे छानपैकी, थोडा थोडा टाकून। हे चांगलं झालं, लवकर होते ना। मैदा सर्व गाळून घेतलं, वरती असं राहिलं काढून टाकू। मग आपलं मैद्याचं मिश्रण छान झाले, एकदम टेक्स्चर छान आलं त्याला, असं पाहिजे अशा पद्धतीत झाले बघा। आपलं अर्धा तास छान मुरलं आणि आपण तूप आणि दूध लावल्यामुळे एकदम छान टेक्स्चर आलं त्याला। नॉनस्टिकचं पॅन घेतलंय आपण, तापत ठेवलेले, ते मीडियम गॅस ठेवलेले आहे। आपल्याला या लाडूमध्ये चांगली चव यावी म्हणून अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे मी। तुम्ही खोबरं किसून घेतलं तरी चालेल, ते थोडंसं गरम करून घेऊ आपण, म्हणजे त्याच्यातला काही ओलसरपणा असला तो निघून जाईल। भाजून झाले आपलं डेसिकेटेड कोकोनट, काढून घेऊ आपण। तेच भांडं घेतलंय आपण, तूप टाकूया, थोडंसं बाजूला ठेवूया। तूप वितळलं, आता हे मैद्याचं मिश्रण टाकू आपण त्यामध्ये आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय छान। सारखं हलवत राहायचंय आणि गुलाबीसर रंगावर मैदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। गॅस असा ठेवला बघा, लो टू मीडियम गॅस ठेवला एकदम। 10 मिनिटापासून मैद्याचं मिश्रण आपण भाजतोय, अशा पद्धतीचं झालंय बघा। थोडं सॉफ्ट झालेलं आहे, थोडे आपल्याला आधी गाठी दिसायच्या तूप टाकल्यानंतर, ते थोडंसं कमी झालंय। भाजत राहायचं, सारखं हलवत राहायचं, एकदम छान पौष्टिक लाडू आहेत हे। 10 ते 12 मिनिट झाले। आता राहिलेलं जे तूप आहे ते परत 2 टेबलस्पून टाकते मी, म्हणजे छान भाजला जाईल आपला मैदा। छान मस्त पैकी हलवत राहायचं, एकदम लाडू आपले खुसखुशीत होतात बघा। हे आपलं मैद्याचं मिश्रण 20 मिनिटांपासून भाजतोय। आता छान तूप सुटलेलं आहे, मस्त तूप सुटलेलं आहे। अजून 3-4 मिनिट भाजू आपण। 25 मिनिटांपासून आपण हे मैद्याचं मिश्रण भाजून घेतलेले छानपैकी, मस्त भाजले, खमंग सुगंधही सुटलेला आहे। आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकायचे, आपल्या आवडीनुसार टाकू शकता। 3 टेबलस्पून बदामाचे काप टाकले आपण, 3 टेबलस्पून काजूचे काप टाकूया, चारोळी आहे 2 टेबलस्पून, हे पिस्त्याचे काप 2 टेबलस्पून आहे। हे छान परतून घ्यायचे, म्हणजे कुरकुरीत होतील ते आपले ड्रायफ्रूट। 1.5-2 मिनिट आपल्याला हे परतायचे, मस्त परतून होते सर्व। हे ड्रायफ्रूट आपण 2 मिनिट परतून घेतले मस्तपैकी। अर्धा कप आपण घरच्या दुधावरची ही साय घेतलेली आहे, ही आवडत असली टाका, नाही तर मग तुम्ही फ्रेश क्रीम टाकू शकता। दुधावरच्या साईने आपल्या लाडूला चव मस्त येते। टाकूया आता बघा, छान परतून घेऊ साय आपण ही। याच स्टेजला टाकायची दुधावरची साय बघा, किती रवाळ टेक्स्चर आलं लाडूला आपल्या बघा, किती फुलायला लागलं आपलं मिश्रण। मैद्याचे लाडू असं वाटतात तरी का बघा, झूम करून दाखवते मी तुम्हाला, एकदम मस्त झालंय बघा। या पद्धतीने तुम्ही लाडू करून पहा, घरातल्या सर्वांना नक्की आवडतील। गॅस बंद करते आता। आपण डेसिकेटेड कोकोनट जे भाजून घेतलं होतं ते टाकूया, गॅस बंद केल्यावर टाकायचे। छान मिक्स करून घेऊ। गॅस बंद जरी केला तरी भांडं गरम असतं, म्हणून हलवत राहायचे 2-3 मिनिट आपल्याला।
आपल्या लाडूला बघा एकदम छान रवाळ टेक्स्चर आले, दाणेदार लाडू झाले। आता मी खाली उतरून त्याला 2-3 मिनिट हलवून घेतलं चांगलं आणि भांड्यातून काढून घेतलं। आता परातीत काढून घ्यायचे आपल्याला। आपलं लाडूचं मिश्रण आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपण पिठी साखर त्यात टाकणार आहोत। तुम्ही तगारही टाकू शकता। बघा 2 टेबलस्पून आपलं तूप उरलेले, 1 कप घेतलं होतं एवढं उरलेलं तूप। आपलं मैद्याचा प्रकार, रवा यावर अवलंबून असतं। वेलदोड्याची पूड टाकू आपण, 1 टीस्पून टाकू। साखरेबरोबर वेलदोडे वाटलेले मी। ते मिश्रण थोडं थंड झालं मग त्यामध्ये साखर टाकू। आपलं हे मिश्रण थंड झालं हात लावण्या इतकं बघा। फॅन खाली ठेवलं, 10 मिनिटात होतं। 1.5 कप पिठी साखर घेतलेली आहे। तुम्ही तगार घेऊ शकता, बुरा घेऊ शकता। मी पिठी साखर घेतलेली आहे। चांगलं मिक्स करून घेऊ आता। एकदम हाताने छान असं चोळून घेऊ मस्तपैकी। 2 मिनिटात होतं ते। आपलं लाडूचं मिश्रण आपण फ्रीजरमध्ये 10 मिनिटांसाठी ठेवून घेतलं। साखर टाकल्यामुळे ते थोडंसं पातळ होतं मिश्रण, नाही तर मग 2-3 तासाने आपण बांधले तरी होतं ते। मला लगेच करायचे होते म्हणून मी फ्रीजरमध्ये ठेवून घेतले। एकदम मस्त झालंय बघा। लाडू बांधून घेऊ, आपल्याला जसा पाहिजे लहान मोठा तसं बांधू शकतो आपण। छान बांधता येतात मस्त। मस्त लाडू झालेला। दुसरा करून दाखवते। आपले लाडू सर्व तयार झाले। किती छान रंगही आला आणि चवही एकदम मस्त लागते। लाडू तुम्ही नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला शेअर करा। हे लाडू करताना तुम्ही एकच टिप लक्षात ठेवायची की आपलं सर्व मिश्रण छान भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची आहे। साखर टाकल्यानंतर थोडंसं मिश्रण पातळ होतं, त्यामुळे गडबडून जायचं काहीच कारण नाही। तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही फ्रीजरमध्ये 10 मिनिट ते मिश्रण ठेवायचे आणि नाहीतर मग 2-3 तास असंच बाहेर रूम टेम्परेचरला बाहेर ठेवलं तरी मस्त सेट होतं। गोल गरगरीत मस्त लाडू होतात, चवीलाही भन्नाट लागतात। बघा लाडू कसा झाला ते तोडून दाखवते मी तुम्हाला। एकदम पेड्यासारखा लाडू झालेला, एकदम मस्त। पुन्हा भेटू अशा छान मस्त टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा। धन्यवाद।